डॉलीबाई, अहो आपण तुम्हाला ना भेटायला येतोय. एकदम सरप्राईज आहे. बघा, तुम्हाला जसं आपण आवडतो ना तसाच आपण तयार झालोय. ते तुमच्या आवडीचा परफ्यूम पण मारलाय आपण. आणि तुम्हाला तो आपला तो शर्ट आवडतो ना, हा तो तुमचा फेवरेट शर्ट घातलाय आपण. आपण लई दिवसांनी तुम्हाला असा भेटणार आहे. एकदम सरप्राईज देणार आपण तुम्हाला. अहो आपण मुद्दामच तुम्हाला काय बोललो नाही. आता जे काय बोलायचं ना ते आपण तुम्हाला भेटूनच बोलणार आहे. वाव, एवढं छान तयार होऊन कुठे निघालायस? सॉरी, असा प्रश्न विचारू नये, नाहीतर बाहेर जाणाऱ्या माणसाची कामं होत नाही असं अक्का म्हणते. पण एवढं छान तयार होऊन तू काय मोनिका मॅमना भेटायला चाललायस का? अरे पण त्यांची अपॉइंटमेंट घेतलीयस ना तू? नाही, आजकाल त्या खूप बिझी असतात. मे बी तुला भेटतीलही, कदाचित नाही भेटणार, कारण का विक्रांत सर आलेत ना आता. राधा, आपल्याला लेट होते, आपण जातो. जाशील रे. नाही, तू जाशील, पण मोनिका मॅम विक्रांत सरांचा हात धरून जाण्याच्या आधी त्यांना भेट. हे बघ राधा, आज आपला मूड ना लई चांगला आहे, तो खराब नको करू. हा, हे बघ, तू कशासाठी आलीस इथे सांग आपल्याला. कशाला म्हणजे? आता मी माझ्या घरी येऊ शकत नाही का? तुझं घर राधा, हे तुझं घर तूच सोडून गेली होतीस. अरे हो, पण मला आज वाटलं यावंसं. म्हटलं तुझ्याशी जरा गप्पा माराव्यात आणि तूही माझ्याशी बोलू शकतोस. हा, सगळा वेळ काय मोनिका मॅमना द्यावा असं काहीच कंपल्शन नाहीये. आणि आता त्यांना कंपनी द्यायला विक्रांत सर आहेत ना, सो तू थांब, बस इथेच. राधा, हे सगळं काय नाटक आहे? चल जाऊ दे, आपण जातो. जावं तर तुला लागणारच आहे. हा, अरे म्हणजे घाई काय एवढी? इतके दिवसांनी मी तुझ्याशी बोलायला आले आणि तू तर. राधा, आपल्याला नेहमीच तुझ्याशी बोलावंसं वाटतं, पण तुला आपल्याशी बोलावंसं कधी वाटतं ग? आपल्याशी तू बोलतेस, पण तू बोलत नाहीस, आपल्याला ऐकवतेस. चल, आता पण तुला काय ऐकवायचं ते बोल. अरे असं काय करतोयस? मी तर तुझ्याशी नीट प्रेमाने बोलतेय. आणि हा, मी आज काही ऐकवायला आलेले नाही. उलट तुला एक गंमत सांगायला आलीये. गंमत? हो, आज आम्ही एका स्पाला गेलो होतो. मस्त खूप धमाल मज्जा केली आम्ही. खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी. एक मिनिट, म्हणजे तुला असं सांगून कळणार नाही. थांब, तुला फोटो दाखवते. हे बघ. बघ बघ, हा बघ फोटो बघ ना. अरे हे बघ. सॉरी, आय एम सो सॉरी देवा. आय रिली डोंट नो की हा व्हिडिओ कसा लागला. खरं तर हा व्हिडिओ तुला नव्हता दाखवायचा. आय एम सो सॉरी. पण आता एवढा अर्धा बघितलंच आहेस तर पूर्ण बघ ना. बघ ना देवा, प्लीज बघ. अरे बघ बघ, मॅम किती खुश आहेत, आनंदात आहेत, सुखी आहेत. त्या पण तू तिथे नसताना. तुझी साधी आठवणही आली नाही त्यांना. ह्याला म्हणतात बॉन्डिंग, केमिस्ट्री. दोघे सतत भांडतात, सतत रुसतात, पण परत एकमेकांना मनवतात. ह्याला म्हणतात घट्ट मैत्री. आता बघ, एवढ्या मोठ्या पार्लर मध्ये एवढे मोठे डॉक्टर विक्रांत सर खाली जमिनीवर बसले का? तर मोनिका मॅम खाली पडल्या म्हणून त्यांना सावरण्यासाठी. खरंच नजर नको लागायला त्यांच्या प्रेमाला कोणाची. सॉरी, प्रेमाला नाही, मैत्रीला. हा म्हणजे प्रेम नाहीच आहे ना त्यांच्यात, मैत्री आहे, अगदी घट्ट मैत्री. हा राधा, आपल्याला माहिती आहे ते, तू सांगायची काय पण गरज नाहीये. त्यांच्यामध्ये फक्त मैत्री, हा, बाकी काय पण नाहीये. देवा, हे तू मला समजवतोयस की स्वतःला? पण खरंच खूप
क्यूट दिसतात दोघं एकत्र. याला म्हणतात परफेक्ट कपल, सोलमेट. राधा आपण जातो. कुठे जायला तर तू हवं खरं तर, पण इथून नाही, मोनिका मॅमच्या आयुष्यातून. पण तू तर जायलाच तयार नाहीयेस. मला सांग, तू त्यांच्या आयुष्यात असून तरी काय उपयोग आहे? म्हणजे तू असून नसून सारखाच आहेस ना. त्यापेक्षा विक्रांत सरांना बघ ना. मोनिका मॅमना काय हवं नको ते सगळं बघतात, त्यांच्यासाठी सगळं काही करतात. शिवाय खूप शिकलेले आहेत, अमेरिका रिटर्न आहेत, डीन आहेत, पैसा पण खूप आहे त्यांच्याकडे, प्लस स्टेटस सुद्धा आहे. आणि तुझं काय आहे? आपलं डॉलीबाईंवर ना जाम प्रेम आहे. खरंच? मला नाही वाटत. हा, म्हणजे तुझं असेलही, पण मोनिका मॅमचं खरं प्रेम हे विक्रांत सरांवरच आहे असं वाटतं. की कुठे ते आणि कुठे तू. म्हणजे ते एवढे मोठे डॉक्टर आहेत आणि तू गुंड, डॉन. आणि तू काहीही केलंस तरी या जन्मात तरी तू विक्रांत सरांसारखा बनू शकत नाही ना. तू मोनिका मॅमना खुश ठेवू शकत. तुला या सगळ्या गोष्टीचं काहीच वाटत नाही. राधा तोंड सांभाळून बोल. ओ सॉरी सॉरी. राग आला? खरं बोलल्यावर माणसाला रागच येतो. तू का मोनिका मॅमच्या आयुष्याशी खेळतोयस? तू जर त्यांच्या आयुष्यातून निघून गेलास ना तर त्या सुखी राहतील, आनंदात राहतील, खुश राहतील. रादर आम्ही सगळे आनंदी राहू. तू कायमचा निघून जा आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातून. खुश राहू आम्ही. आणि तुझा नेमका प्रॉब्लेम काय रे? तुझं प्रेम आहे असं म्हणतोस ना तू मोनिका मॅमवर. बरं, त्यांना ना तू खुश ठेवू शकत ना खुश बघू शकत. बरं, जो माणूस त्यांच्यावर प्रेम करतोय, जो त्यांना सुखात ठेवतोय, त्यांच्याकडे तू त्यांना जाऊही देत नाहीयेस. तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे? आणि तुला जर खरंच वाटत असेल ना त्यांनी खुश राहावं, आनंदात राहावं, तर तू निघून जा मोनिका मॅमच्या आणि विक्रांत सरांच्या आयुष्यातून. कारण तू इथे असल्याने ना सतत त्रासच होणार आहे सगळ्यांना, बास, दुसरं काहीच नाही. त्यामुळे तू प्लीज त्यांच्यामध्ये कधीच येऊ नकोस आणि जा निघून त्यांच्या पण आणि आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातून. हा एक लास्ट चान्स आहे असं समज. कळतंय तुला? बाई ही इथे कशाला आली? बाई कशाला आलेली ही इथे? रे भाई, तू काही सांगणार आहेस का आपल्याला? हे तू डॉलीबाईंना देणार होता भाई. अरे तू काही बोलणार आहेस का? ती पोरगी कशी माहितीये ना तुला. तू जरा पण खुश झालेलं बघवत नाही तिला. नाही, तिची इथे यायची हिंमतच कशी झाली? आपण आत्ताच्या आत्ता जाऊन बोलतो तिच्याशी. ए सत्या, कोणाला पण काय पण विचारायची गरज नाहीये. राधा ना आज आपल्याकडे एक मुलगी म्हणून ह्या बापाकडे आली होती रे. त्या तिची काय पण चूक नाहीये. तिला काय बोलायची गरज नाही. साला चूक तर आपलीच आहे रे. साला आपला नशीबच खराब आहे. आपण कोणाचं पण काय पण चांगलं करायला गेलो ना, साला आपल्याकडनं चूकच होते रे. हे भाई, असं काय पण नाहीये. हे बघ, तू काय झालं, ती काय बोलली, आपल्याला सांगशील का नीट? अरे सत्या, आता आपण तुला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? बोल. अरे राधा ना तिच्याबद्दल आणि कबीर बद्दल बोलत होती. आपल्याला ना लय बरं वाटलं रे. खूप दिवसांनी ना आपली पोरगी आपल्याशी बोलली रे. तुला बरं वाटलं काय? हा रे, खूप. तुझ्या डोळ्यात पाणी कशाला? नाही रे भाई, तुझे डोळे वेगळं बोलतायत आणि तू काहीतरी वेगळं बोलतोय. नाही रे सत्या, ते आपली राधा, आपली पोरगी आपल्याशी एवढ्या दिवसानंतर बोलली ना, म्हणून आपल्याला खूप भरून आलं रे. ए सत्या, तुला वाटतं जसं काय पण नाही असं नाही समजायचं. एक काम कर, जा पटकन. आपल्याला ना तुझ्या हातची चाय प्यायची आहे रे. जा. आतापर्यंत तुला फक्त कॉफी पाहिजे होती, आता चाय बरी आठवली? आज आपल्याला आठवली, उद्या तुला आठवेल. काय काय बोलला तू?
जा जा, तू तू टाइमपास नको करू, तू जा आपल्यासाठी चहा आण जा. नाही आपण चाय बनवतो पण अरे सत्या तू जा, पहिले आपल्यासाठी चहा टाक. अजूनही वेळ गेलेली नाही. आत्ताच थांबलो. असं नको व्हायला की दुसरं कोणीतरी येईल आणि मला घेऊन जाईल. देवा, माझ्या नशिबात तुमचं प्रेम आहे ना? हे आता नशीबच ठरवलं. अरे हे काय? ओके ओके ओके. लहान आहे मी आता. सत्या सत्या, आपण डॉलीबाईंशिवाय नाही रे जगू शकत. आपण त्यांच्याशिवाय नाही राहू शकत. पण सत्या सत्या, डॉलीबाई आपल्याशिवाय ना जाम खुश आहेत रे. साला नशीब पण काय चीज आहे रे सत्या. इतके दिवस आपण डॉलीबाईंपासून लांब जात होतो, पण आता डॉलीबाई आपल्यापासून लांब जाताना आपल्याला दिसतायत रे. म्हणून सत्या सत्या, आपण डॉलीबाईंपासून आता दूर जातोय. आपण डॉलीबाईंपासून ना लांब जातोय. सत्या, आपल्याला शोधायचा पण ट्राय करायचा नाही. सत्या सत्या, नशीब पण काय खरंच सालिमची चीज आहे रे. अशी पलटी मारेल ना आपल्याला कधीच वाटलं नव्हतं. सत्या, आपण सॉरी आहे रे, तुला पण आणि डॉलीबाईंना पण सॉरी. डॉलीबाई, जमल्यास आपल्याला विसरून जा. खुश राहा. डॉलीबाई, आपल्याला आवाज दिला डॉलीबाईंनी? नाही देवा, आता काय पण झालं ना तरी मागे फिरायचं नाही, कशातच अडकायचं नाही, आणि तरच हा गुंता सुटेल.
ओ माय गॉड, देवा खरंच निघून गेले की माझं स्वप्न होतं? गॉड, देवा देवा कुठे आहात तुम्ही? इतकं वाईट म्हणजे स्वप्नच असणार. नाही मोनिका, असं नाही होऊ शकत. देवा 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 खरंच गेले की की माझं स्वप्न होतं? माय गॉड, देवा कुठे आहात तुम्ही? इतकं वाईट म्हणजे स्वप्नच असणार. देवा, अरे आले आले, कोणाचा जीव चाललाय? हा कोण आहे? हा कोण आहे? अगं ए टवळे, तुला काय दिवस रात्र आहे की नाही? तुझ्या घरात घड्याळ आहे की नाही? हा चाले तोंड वर करून. काय काम काय तुझं? अक्का, मला फक्त ना एकदा देवांना भेटायचंय. अगं तुला किती वेळा सांगितलं देवाला तुला भेटायचं नाहीये, तो झोपलाय. काय काम आहे? मला माहितीये की त्यांना मला भेटायचं नाही. मला फक्त त्यांना ना फक्त एकदा बघायचंय. प्लीज अक्का, प्लीज. अगं तुला किती वेळा सांगितलं की तो तुला भेटणार नाहीये, तरी तू सारखी सारखी काय येते ग? काय काम धंदे नाही तुला? अक्का, मी ना मी 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 हवं तर तुमच्या पाया पडते, पण प्लीज मला एकदा फक्त ना त्यांना बघू देत. मी त्यांना डिस्टर्ब पण नाही करणार. मी लगेच परत जाईन. अगं तुझं डोकं फिरलं का? एवढा वेळा तुझा अपमान करते तर तू सारखी सारखी येते देवा कुठे करते. सत्य भाऊजी, सत्य भाऊजी, अगं सत्य भाऊजी. अगं तुला ना मी आता हाताला धरून बाहेर काढायला चालली. प्लीज प्लीज प्लीज, अगं जरा थांब ना, किती मचमच आहे. वहिनी काय झालंय सांगा आपल्याला, कसलं टेन्शन आहे का? प्लीज मला ना फक्त एकदा देवांना भेटायचंय प्लीज. आत्ता हो, मला ना ऍक्च्युली खूप वाईट स्वप्न पडले. मला एकदा फक्त देवांना बघू देत बस. मला तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण बघून येतो देवाबाईला. तो त्याच्याच खोलीमध्ये आहे ना. सत्या, तू कुठेही जायचं नाही. अरे वाईट स्वप्न बघते ही बाई, दुसरं काही येतं का हिला? सत्य भाऊजी प्लीज, माझ्या समाधानासाठी तुम्ही एकदा फक्त देवांना बघून येता का प्लीज? हो हो, आपण जाऊन बघून येतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा सत्या जायचं नाही. जरा गप्प बस ना. थांब जरा, तू थांब. हा, आलो आपण. थांब ना. काय आहे? अगं काय ग, स्वप्न बघितलं ते पण वाईट? देवाबाई, अरे डॉलीबाई. ये देवाबाई, अरे डॉलीबाई खाली आली आहे तुला बघायला. देवाबाई ये देवाबाई ये. देवाबाई बाहेर ये ना. अरे हा काय लपाछपी खेळायचा टाइम आहे का? ये देवाबाई, देवाबाई ये. देवाबाई, देवाबाई. देवाबाई त्याच्या रूम मध्ये नाहीये. असं न सांगता गेला तरी कुठे? देवाबाई, हे देवाबाई. अगं माझ्या देवाला जरा सुखाने राहू दे ना. सतत येऊन काय ना काहीतरी. डॉली वहिनी, अक्का ते देवाबाई नाहीये वरती त्याच्या रूम मध्ये. काय? तू नीट पाहिलं का रे? बघितलं ना. अगं टवळे, सांग देवा कुठे आहे ते? मला खरंच माहिती नाही. तुला कसं माहिती नाही? तुला सगळं माहिती असते, तिला माहित नाही बट्टे. वहिनी काय होतं बसा, हिला? बसा तुम्ही इथे. बसा. काय नाही रे, नाटक करतीये काय? तिला चक्कर जरा बिक्कर गप्प बसतात, जरा गप्प बस. बघ यांच्याकडे, आपण देवाबाई दुसरीकडे आहे का बघून येतो. जरा शांत होतो. हा हा, बघ बघ, हिच्यामुळे सगळं घडतंय. माझा फोन कुठे आहे? मी फोन करते. देवाबाई, 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 ए देवाबाई. देवाबाई, देवाबाई.